ओळखलीत का मला? म्या कोंडाजी फर्जन, म्या तोच ज्याला अभिमान आहे तुम्ही दिलेल्या फलतुरी नामिक बक्षिसाचा. वय मी केली फितुरी सिद्ध्यासोबत, वय मी केली फितुरी स्वराज्यासोबत. जाऊन मिळालो मी सिद्ध्याला, पण ते राजांच्या आदेशावरून. पण राजांच्या मनातलं रयतेला कुठं ठाऊ? तुम्हाला आहे का ठाऊ? तर बघा आता. शंभूर धुरंधर महापराक्रमी महातेजस्वी ज्ञान गोविंद रुद्रावतार धर्मशास्त्र प्रकांड पंडित आलमगीर कर्महरणकार अष्टभाषा जाणकार लेखनी तेज धारदार उदभूषणनी 7 शतककार हिंदवी स्वराज्य विस्तारक पातशाही संहारक श्री शहाजी जिजाऊ सुपौत्र धर्मवीर धनाधिपती कर्मवीर गुणाधिपती राजवीर यशाधिपती शौर्याचा महामेरू सर्व गुण संपन्न अष्टपैलू राजाधिराज श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की हे पुणेवच्या चांदण्यात गजानात तो आणि डोले वाज तोर त्याचा डोले वाज तो. हे पुणेवच्या चांदण्यात गजानात तो डोल वाज तोर त्याचा डोले वाज तो. गुरुजी, अहो बैजी काका आहेत ते, सोडा त्यांना. बोला काका, काय संदेश आणलाय आज आमच्यासाठी? काय सांगू राजा, कसं सांगू राजा ना तुम्हाला? जीव उचलणार नाही राजा माझी. अत्याचाराचा कहर झालाय आज सांग. सिद्ध्यानं अन्यायाची होडी पेटवली नुसती. बघवत नाही असे हाल करताय सिद्ध्याची सैनिक राहतेची. तरण्या बायका पोरींना उचलून नेतात, बारक्या बारक्या पोरांना कच्ची करून खुसे बनवतात आणि विरोध करणाऱ्याला कुड्या मोड्यांना अडी लावून आगी लावायला लागल्यात राजा. जन्म अन्यायाच्या तोही पिसाळलेल्या हत्तीसारख्या गरीब रयत फार हक्कून गेली राजा. त्या सिद्ध्यावर तातडीने काहीतरी उपाय केला पाहिजे. वय राजा, आमच्या मनात असं आहे की आपण सिद्ध्याला गनिमी काव्याने जेरबंद करायचं. होय राजा, तसं महाराजांनी 2-3 प्रयत्न केलेत, पण फारसं यश आलं नाही. लाया पाटील, दर्या सारंग, मायनाथ दादा हे पण वेळोवेळी तोंड देत राहतात. होय काका, हे वीर आहेत, लढवय्ये आहेत, पण त्यांनाही जंजिरा घेणं शक्य नाही. एवढा वेळ पाण्यात सैन्य आणि आरमार उभं करून ठेवणं सोपं नाही. शिवाय त्यासाठी वेळ आणि दौलत गुंतवावी लागेल. जंजिरा घ्यायचा तर थेट झडप घालणारा सुभेदार तानाजी मालुसरेंची याद देणारा वाघाचा काळजाचा बहादर हवा आहे. राज पापी असावे, पण कोंडानं सुभेदारांनी घेतला, पन्हाळा कोंडाजींनी घेतला, गोडकिंड बाजीप्रभूंनी लढवली, चाकणची गडी फिरंगोजींनी लढवली. मान्य आहे राजा, या गोष्टी अवघड होत्या, पण जंजिरा समोर ह्या गोष्टी नगण्य आहेत राजा. कोण घेईल ही जबाबदारी? कोण आहे असा मातब्बर जो आपल्याला एक हाती जंजिरा घेऊन देईल? होय राजा, यासाठी एक निडर काळजाचा पराक्रमी तडफदार बहादर हवा. आम्ही पण तोच विचार करतोय काका, पण त्याआधी आम्हाला जंजिऱ्याची संपूर्ण घेराबंदीची माहिती हवी. राजा, त्याची तजवीज मी आधीच केली आहे. किल्ल्यावर एकूण 3 दरवाजे आहेत, त्यातील एक मुख्य दरवाजा, त्यानंतर समुद्राकडे तोंड असणारा दर्या दरवाजा आणि गुप्त असा शेर दरवाजा जो किनाऱ्यापासून 25 ते 30 पावलांवरून दिसतो. काका, त्या सिद्ध्याचे सैन्य बल आणि तोफखाना काय म्हणतो? किल्ल्यावर एकूण 360 तोफा आहे, त्यातील लांब पल्ल्याचे 3, कलाल बांगडी, लांगा कासम आणि चावली. त्या संगतच 20,000च्या सैन्याची तटबंदी आणि 15 सरदार, त्यातील तो उलट्या काळजाचा सिद्धी कासम, अवैध असे अरमार आणि गलपती. महत्वाची बाब म्हणजे तेथे असलेले बारुदाचे कोठार, त्याच्यात ठाव ठिकाणा आजवर कोणाला नाही राहतो. होय काका, मग आपण ती बारुदाची कोठारच उडवली तर सिद्ध्याच्या तोफेला वाचच नको भेटायला. तुम्हा सर्वांना एवढ्या तातडीने बोलावण्याचे कारण एकच, जंजिरीची मोहीम. आणि ही मोहीम फते करतील फक्त कोंडाजी बाबा. बाबा, घ्याल ना जबाबदारी? राज, तुम्ही माझं नाव घेतलं सा, खुशी आहे मला, पण जंजिरा म्हणजे काही गावटेकडी नवं राज. लय कठीण काम आहे. नग नग असं धाडस करायला लावू नका सा आता. आणि तो सिद्धी धाडस करतो ते, त्याची ताकद लय मोठी आहे राज. मग आपली ताकद काय कमी आहे का?
असं म्हणायचं नव्हतं राजा, पण जंजिऱ्याला डिवचू नकास. का बाबा, त्या सिद्धाची उत्पन्न बुडेल त्याची काळजी वाटते का तुम्हाला? काय बोलताय सा राजा? मग जंजिऱ्यावर हल्ला करण्याचे हुकूम दिलेला असताना त्या सिद्धाचे खुशामत कशाला? अहो राजा, तो सिद्धी लय हुशार आणि सावध माणूस आहे. कोंडाजी बाबा, त्या सिद्धाची एवढी बकलाशी? एक गोष्ट लक्षात घ्या कोंडाजी बाबा, आजपर्यंत जंजिऱ्यावरच्या सगळ्या मोहीम फसल्या, कारण तो सिद्धी सोन्याच्या गाठोड्या खाऱ्या पाण्यात टाकत गेला आणि आपली माणसं गोल म्हणून घेत. काय बोलताय सा राजा तुम्ही हे? कोंडाजी बाबा, तुमची उमेद कधी ना कधी शिरपत होणार तशी खात्री होतीच आम्हाला. राजा, अहो काय बोलताय साहेब? ज्या माणसाने जीवाची पर्वा न करता 60-65 मावळ्यांनीशी एका रात्रीत एका हाती पन्हाळगड स्वराज्यात आणला, त्या कोंडाजी फर्जन बद्दल बोलताय सा? सबब, कालच्या पुण्यावर आजचा सूर्य मावळत नसतो रायगडावर, हे तुम्ही जाणून आहात. आणि का बोलू नये आम्ही? तसे पुरावे आहे आमच्याकडे आणि ते सादर करण्यास आम्ही बांधील नाही. गुणाजी ऐकलं का? कोंडाजी बाबांनी पितुरी केली आपल्या धन्याची. अहो शिरपाजी, कोंडाजी बाबा जीव कापला ना तरी स्वराज्यासाठी बेमान होणार नाही ती. नाही झालं, पडलं बाहेर. अव धनाला देव मानणारी माणसं जीवाला जीव देतील, पण धनाचे सबूत खाली पडू देणार नाही. आता बघा, झाला ना फितूर, मिळाला ना जाऊन सिद्ध्याला. अहो पण असं कानावर आलायचा. अव गेलं ना गोड्या पाण्याचा झरा सोडून खाऱ्या पाण्यात. मी तर म्हणतो अशा लोकांना टकमक टोकावरून कडेलोट करावा. देखिए हुजूर, देखिए, आज मैं आपके लिए एक अजीज तोहफा लाया हूँ. एक ऐसा नायाब तोहफा जो आपने न कभी सोचा होगा न कभी देखा होगा. क्या लाए हो? मराठों की चलती फिरती तोप, मराठों का सबसे काबिल सरदार कोंडाजी फरजाद. लेकिन हम इस पे एतबार कैसे करेंगे? ये लो, ये खा लो और बन जाओ हमारे आजी. हुजूर, हमने स्वराज छोड़ा है पर हमारा धर्म और ईमान नहीं. देखा हुजूर, ये मराठे होते ही दगाबाज है. अगर इतने ईमानदार थे तो क्यों छोड़ दिया तुमने स्वराज और सभा का साथ? तुमने तो बहुत कुछ किया उन काफिरों के लिए. नग नग, जिथे पराक्रमाचं मोल नाही तिथे मी चाकरी करणार नाही. त्यांनी माझ्यावर आरोप केला ती हुजूर, मला माझ्या अपमानाचा सूड घ्यायचा. बस एक संधी द्या हुजूर, बस एक संधी. चलो, दे दिया तुम्हें एक मौका, साबित करो अपनी ईमानदारी. पर एक चीज याद रखना काफर, हमारे साथ दगाबाजी का हश्र क्या होता है तुम्हें अच्छे से पता है ना. टोक लिया. हुजूर ने तो बड़ी जल्दी यकीन कर लिया, पर हमें इन काफिरों से धोखे की बदबू आती है. तुम इस पर कड़ी नजर रखना. जी हुजूर. काही संदेश? गडावर 19 बुलंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 35 पावण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवल्यात. तटबंदीवर कामाने आहेत. वरच्या अंगाला त्या तटबंदीवर तोफा ठेवल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी भव्य वाडा, गोडा पाण्याचे 2 मोठे तलाव, आत जाऊन 3 मोहल्ले, 2 सिद्ध्याचे आणि 1 आपल्या लोकांचे. तलावाच्या वरच्या अंगाला बाले किल्ला. आणि बारुदाची कोठार? ते तुम्ही शोधा. धोखा हुआ हुजूर, धोखा हुआ. कासम साहब का शख्स सही निकला. वो कापर बारूद खाने को बत्ती लगाने जा रहा है. रोकिए हुजूर, रोकिए उसे, वरना आफत आ जाएगी. पकड़ो उसे, जल्दी गिरफ्तार कर लो, वरना वो काफर पूरा किला उड़ा देगा. किस मिट्टी के बने हैं मराठे, पकड़ में ही नहीं आते, लाओ जंजीर और जकड़ लो इसे. मैंने कहा था हुजूर, ये मराठे धोखेबाज होते हैं. इन पर एक पार करना मौत को बुलावा देने जैसा है. क्यों कोंडो जी, तब तो बड़ी शर्त दे रहे थे तुम ईमानदारी. अरे आम्ही इमानदार आहेत, फक्त स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि आमच्या शंभूराजांसाठी. आम्ही मरणात जाऊ पण शरणात जाणार नाही. हम मराठे कटेंगे पर बटेंगे नहीं. कासम इसका ऐसा हश्र किया जाए ताकि आइंदा से कोई जरूरत ना कर पाए हमारे समंदर में आने की. ले चलो इसे और लगा दो तोप के मुंह पर. इसकी गूंज उस रायगढ़ तक जानी चाहिए.
राज राज घात झाला राज. कोंडाजींनी जीवपणाला लावून मोहीम मोठ्या शर्तीने लढवले राज. पण त्या क्रूर सिद्ध्यानं डाव साधून त्यांना पकडला राजा आणि तोफेच्या तोंडी दिलं राजा. चला मामा, सैन्य सज्ज करा. आत्ताच त्या सिद्धेला मराठ्याच्या तलवारीचं पाणी पाजू. राज तुम्ही फक्त आदेश द्या. नाही त्या सिद्धेचा मुर्दा पाडला तर नाव हंबीरराव सांगणार नाही. किती वेळ नाही राज. जमीन टपून बसलाय. तुम्हाला काय वाटतं आम्ही घाबरतो वय? शांत व्हा राज, शांत व्हा. कशा शांत राहू आम्ही? माझी सोन्यासारखी माणसं खर्ची पडताय आणि आम्ही गादीवर बसून हुकुमशाही चालवायची. मग आपल्यात आणि मोगलाईत काय फरक काका? आम्ही त्या सिद्ध्याची गय करणार नाही. राज अहो सावरा स्वतःला. जगदंब. कोंडाजी बाबा, तुमचे हे बलिदान वाया जाणार नाही. आजही ती रात्र आठवते काका आम्हाला. तो आपला तिघांमधील संवाद. बाबा, एक जबाबदारी सोपवतोय, घ्याल का? अव घेतली राज. राज विनवणी नव्हे, फक्त आदेश करा. बाबा, जंजिरा घ्यायचा, पण तो आतून पोकरायला हवा. पण तुम्हाला यासाठी लोकांच्या नजरेत फितूर व्हावं लागेल. हरकत नाही राज. आम्ही बदनामीची तमा नाही बघत. रयतेसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाची फिकीर नाही आम्हाला. पाय उचला राज. राज, तुमच्या पायाखालची माती आमच्यासाठी सर्वस्व आहे. या मातीची आण घेऊन सांगतो, जंजिरा घेतला तरच हा कोंडाजी बाबा छत्रपतींना तोंड दाखवायला येईल. आजपासून यो कोंडा जंजिऱ्यासाठी शिवधोंडा. बाबा, बाबा चुकीचं केलं बाबा. आम्हाला पोरकं केलं बाबा तुम्ही. सगळं